नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र मयुरे. आपण आपल्या आयुष्याचा जर व्यवस्थित विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, देशामध्ये नव्हे पूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या शोधामध्ये आहे. आणि विशेषतः त्याने प्रत्येक गोष्ट जरी मिळवली तरी एक गोष्ट की ज्याच्यासाठी प्रत्येक जण आज पर्याय शोधतोय, आणि ती गोष्ट म्हणजे शांतता, समाधान. मग ही शांतता समाधान व्यक्तीला का भेटत नाही? याच्या मागे काय कारण आहे की जगामधले आज सगळ्यात संपत्ती व्यक्तीकडे आहेत. त्यांनी संपत्तीमध्ये पैसा कमवला, शक्ती कमवली, शहाणपण कमवलं, विद्वत्ता कमवली. काही लोकांना देवाने सौंदर्य दिलंय, ते त्यांना मिळालंय, तरी देखील त्यांना शांतता समाधान का मिळत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि प्रत्येक जण याचा विचार करतोय आणि ते कुठे मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. पण झालं काय, ज्यावेळेस देवानी ही निसर्ग बनवलं किंवा ही सृष्टी तयार केली, ही सृष्टी तयार केल्यानंतर देवाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की मी एवढी सृष्टी निर्माण केली, एवढं मोठं जग निर्माण केलं, तर याची वाहवा करणारं कोणतरी पाहिजे, की मी जे निर्माण केलंय त्याच्याबद्दल गुणगान करणारं कोणतरी असायला पाहिजे. म्हणून देवाने या निसर्गामधली सर्वोत्कृष्ट कलाकृती तयार केली, आणि ती म्हणजे मानव. ज्यावेळेस देवाने मानव तयार केला, तो एक बाळाच्या स्वरूपामध्ये देवासमोर होता. मग देवाने विचार केला की जगामधली सर्वोत्कृष्ट कलाकृती जर कोणती असेल तर ती म्हणजे बाळ आहे, हा मानव आहे. तर माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या मी या बाळाला द्यायला पाहिजे, कारण आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कलाकृती हीच आहे. म्हणून देवाने काय केलं, जगामध्ये पसरलेल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, विशेषतः त्यामध्ये आनंद आहे, शक्ती आहे, सौंदर्य आहे, शहाणपण आहे, संपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी देवाने एका पेल्यामध्ये जमा केल्या आणि विचार केला की आता हे सगळं मी मानवाला देऊन टाकणार, कारण ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. आणि देवाने ते मानवाला द्यायला सुरुवात केली. थोडक्यात तो जो पेला किंवा ग्लास होता तो मानवाच्या तोंडामध्ये देवाने ओतायला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर देवाने मानवाला दिली ती स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, त्यानंतर दिलं सौंदर्य, त्यानंतर दिलं शहाणपण, मग दिली संपत्ती, मग दिलं सन्मान. असं करत 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 देवाने सगळ्या गोष्टी मानवाला द्यायला सुरुवात केली. आणि असं करत असताना देवाच्या लक्षात आलं की आपल्याकडे जो पेला आहे किंवा ग्लास आहे त्यामधलं सगळं ओतून झालंय, पण तळाशी काहीतरी एक गोष्ट राहिली. म्हणून देवाने जेव्हा बघितलं तर तळाशी रेस्ट म्हणजे समाधान, शांती तसंच त्या तळाला राहिलेली होती. मग देव थोडा वेळ थांबला. देवाने विचार केला, जर यदा कदाचित ज्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी मी मानवाला दिल्याय त्याचप्रमाणे जर ही रेस्ट, समाधान, शांतता जर मी या मानवाला देऊन टाकली तर या सगळ्या गोष्टींमध्ये तो एवढा उलगडून जाईल की तो मला विसरूनच जाईल. कारण मानवाला जर शांतता समाधान भेटली आणि बाकीच्या गोष्टी तर मिळालेल्याच आहे, तर याच्यामध्येच तो काय होईल, रत होऊन जाईल आणि तो देवाला विसरून जाईल. ज्याने त्याला बनवलंय, ज्याने ही सृष्टी तयार केली त्यालाच तो विसरून जाईल. आणि याच्यामध्ये मानवाचं पण नुकसान होईल आणि माझं म्हणजे देवाचं पण नुकसान होईल. म्हणून देवाने ठरवलं की शांती समाधान आपण काय करू, आपल्याकडेच ठेवू. मग ज्या ज्या वेळेस व्यक्ती सन्मान, प्रसिद्धी, पैसा, संपत्ती, शहाणपण, सौंदर्य याच्यामध्ये थकून जाईल, त्याच्या वेळेस त्याच्या लक्षात येईल की जर आयुष्य चांगलं जगायचं असेल तर एकाच गोष्टीची गरज आहे, आणि ती म्हणजे शांतता समाधान पाहिजे. आणि ते जर मिळवायचं असेल तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल, देवाकडे. म्हणून देवाने शांतता समाधान स्वतःकडे ठेवून घेतलंय. आणि ज्या ज्या वेळेस व्यक्ती त्रस्त होतो, त्याच्याकडे सगळं असू द्या, त्याच्याकडे भरपूर पैसा, बघा तुम्ही जगामध्ये भरपूर लोकांकडे खूप पैसा आहे, तरी देखील ते त्रस्त आहे, कारण त्यांना शांतता समाधान भेटत नाही. मी तुम्हाला जगामध्ये इतके सौंदर्यवान लोक दाखवतो, देवाने कृपा केली त्यांच्यावरती, खूप सौंदर्य आहे त्यांच्याकडे, तरी देखील ते त्रस्त आहे, कारण त्यांना शांतता समाधान भेटलेलं नाही. मी तुम्हाला असे भरपूर लोक दाखवतो की ते जगामध्ये प्रसिद्ध झाले, त्यांना भरपूर सन्मान आहे, तरी देखील त्यांच्याकडे शांतता समाधान नाही. म्हणजेच मला हे सांगायचंय, देवाने काय केलंय, शांतता आणि समाधान स्वतःकडे ठेवून घेतलेली आहे. मग ज्या ज्या वेळेस व्यक्ती या जगामध्ये राहील त्यावेळेस तो प्रत्येक गोष्ट मिळवेल,
पण ज्या वेळेस त्याला शांतता आणि समाधान हवी असेल त्यावेळेस तो देवाकडेच धाव घेणार, म्हणजे देवाकडेच जाणार. आणि त्या कारणामुळे आपण ज्या वेळेस कष्टामध्ये राहतो, ज्या वेळेस दुःखामध्ये राहतो, त्यावेळेस आपण फक्त ईश्वराचं म्हणजे देवाचंच नाव घेतो. मग काहींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की मग जर देवापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, जर देवापर्यंत जाण्याचा मार्ग कोणता आहे, म्हणजे मला जर शांतता समाधान पाहिजे असेल तर मी काय करायला पाहिजे? तुमच्याकडे किती पैसा असू द्या, तुमच्याकडे किती सन्मान असू द्या, तुमच्याकडे किती शहाणपण असू द्या, तुमच्याकडे कितीही सौंदर्य असू द्या, पण ह्या पर्यायाने किंवा यांनी तुम्हाला शांतता भेटणार नाही. शांतता भेटण्याचा फक्त एकच पर्याय, एकच रस्ता आहे, आणि ते म्हणजे प्रार्थना करणे, देवाचं नामस्मरण करणे. ती जर तुम्ही प्रार्थना केली तरच तुम्हाला शांतता समाधान मिळू शकते. मग काहींच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती आहे का? हो, जगामध्ये सगळ्यात जास्त जर शक्ती कशामध्ये असेल तर ती फक्त प्रार्थनेमध्ये. एक डॉक्टर होते, ते हृदय तज्ज्ञ होते. कशाही प्रकारचा हृदयाचा आजार असला तर ते बरे करायचे. इतकं त्यांचं नाव विख्यात झाले होते, ते सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव झालं होतं. म्हणून एका सरकारने असं ठरवलं की त्यांना एक चांगलं बक्षीस म्हणजे त्यांचा सन्मान करायचा, त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मग सन्मानाचा दिवस ठरला आणि त्या दिवशी हे डॉक्टर स्वतः त्या ठिकाणी जायला निघाले. डॉक्टर म्हणजे विज्ञानवादी होते. त्यांचा प्रार्थना, देव याच्यावर कसल्याही प्रकारचा विश्वास नव्हता. त्यांचं मत होतं की जे काही करतो ते मी करतो, माझ्या प्रयत्नाने मला हे यश मिळतं, आणि अशा प्रकारे ते राहत होते. आणि असंच तो दिवस उजाडला ज्या दिवशी त्यांचा सन्मान होणार होता, आणि ते एरोप्लेनने जायला निघाले. जात असताना एरोप्लेनमध्ये काहीतरी बिघाड झाली म्हणून एरोप्लेन खाली उतरवण्यात आलं, पण तिथं पोहोचायचं होतं. मग त्यांनी ड्रायव्हरला फोन करून बोलवलं आणि एका कारमध्ये जायला सुरुवात केली. कारमध्ये जात असताना बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर खूप वारा, वादळ, पाऊस यायला सुरुवात झाली. पावसाळ्याचे दिवस होते आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा रस्ता चुकला. ते ह्या रस्त्याला जायच्याऐवजी दुसऱ्या रस्त्याने निघाले. आणि खूप दूरवर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण रस्ता चुकलेलो आहोत आणि आता बराच वेळ झालेला आहे आणि आता आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि अशात त्यांना बाजूला एक गाव दिसलं, म्हणून त्या गावामध्ये त्यांनी जायचं ठरवलं. कारण डॉक्टरांना भूक लागली होती, जे मिळेल ते खायचं, कारण आजूबाजूला हॉटेल वगैरे काहीच नव्हत्या. एक छोटं खेडं होतं. म्हणून ते त्या ठिकाणी गेले गावामध्ये. गावामध्ये गेल्यानंतर त्यांना एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या बाहेर एक आजी बसलेल्या होत्या. मग त्या आजीला त्यांनी विचारलं की आजी, या ठिकाणी मला थोडं खायला प्यायला पाहिजे होतं, काही मिळेल का? म्हणून बाजूला त्यांची सुनबाई होती, त्या सुनबाईला त्यांनी भेटायला सांगितलं. म्हणून ते सुनबाईकडे गेले. त्या सुनबाईला त्यांनी विचारलं की ताई, मला काही खायला देताल का? ताई म्हणे, या म्हणे, बसा आतमध्ये. डॉक्टरांना आतमध्ये बसवलं आणि इथं माझं बाळ आहे म्हणे छोटं, त्या बाळाला तुम्ही झोका द्या, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. म्हणून त्या आतमध्ये गेल्या. मग आतमध्ये त्यांनी स्वयंपाक वगैरे तयार केला आणि देवाचं नामस्मरण करून, देवाचं नाव घेऊन ते डॉक्टरांना वाढलं. मग डॉक्टरांनी ते सगळं बघितलं. मग त्यावेळेस त्यांनी त्या ताईला प्रश्न विचारला, ताई, तुम्हाला देवाचं नाव घेण्याची काय गरज आहे? हे सगळं काही आपल्या हातात आहे, आपण प्रयत्न करतो. मग अशा प्रकारे हे सगळं जग चालतं, यामध्ये देवाचा कोणत्याही प्रकारची भूमिका नसते, असं त्यांनी सांगितलं आणि जेवायला सुरुवात केली. जेवण केलं. जेवण झाल्यानंतर डॉक्टरांना आभार मानायचे होते, कारण त्या ताईमुळे त्यांना जेवायला मिळालं होतं. म्हणून त्यांनी ताईचे आभार मानले आणि एक सहज प्रश्न विचारला की हे बाळ असं झोपलेलं का राहतं, काय अडचण आहे त्याला? त्यावेळेस त्या ताई म्हणाल्या, डॉक्टर साहेब, माझ्या बाळाला हृदयाचा आजार आहे आणि मी एका डॉक्टरांचं नाव ऐकलंय, पण त्या डॉक्टरांची फीस खूप आहे आणि त्यांच्यापर्यंत जाणं मला शक्यच नाहीये. म्हणून मी रोज देवाचं नामस्मरण करते, देवाला प्रार्थना करते की काही कर, त्या डॉक्टरांची माझी भेट होऊ दे आणि माझ्या बाळाचा आजार बरा होऊ दे. त्याच वेळेस त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की ते डॉक्टर तर आपणच आहे. आणि त्यांना पूर्ण घटनाक्रम आठवला की एरोप्लेन बिघडलं, त्याच्यानंतर आपण एका कारमध्ये बसलो, रस्ता भटकलो आणि कार कुठे आली तर त्या ताईच्या घरी, आणि त्याच ताईच्या घरामध्ये बसून आपण जेवण केलं आणि त्याच ताई देवाला प्रार्थना करतायत की माझ्याकडून म्हणजे त्या डॉक्टरांकडून त्या बाळाचा इलाज व्हावा. आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं ही प्रार्थनेची शक्ती आहे, आणि लगेच डॉक्टरांनी त्या मुलाला घेऊन ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्या मुलाचा इलाज केला. म्हणजे मला हेच सांगायचंय की देवापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग, मग तुमच्याकडे पैसा आहे, सौंदर्य आहे, नाहीये, तुमच्याकडे सन्मान आहे किंवा नाहीये, शहाणपण आहे, नाहीये, तुमच्याकडे बुद्धी आहे, काही घेणं देणं नाही देवाला. फक्त तुम्ही जर मनातून देवाची प्रार्थना केली, नामस्मरण केलं, तर निश्चित देवापर्यंत म्हणजे तुम्हाला शांतता, समाधान मिळणार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये दररोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. धन्यवाद.